कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शनात संपूर्ण देशात स्थानिक प्रशासनाने लॉकडाऊनचे 4 चरण पूर्ण करून सध्या स्थितीत सुरू असलेले 5वे चरण म्हणजेच अनलॉक 0.1 लॉकडाऊनच्या 3ऱ्या, 4थ्या व अनलॉकच्या पहिल्या चरणात नागरिकांना दळणवळणासह काही प्रमाणात व्यावसायिक प्रतिष्ठाने उघडली गेल्याने अथवा नियमावलीत शिथिलता आणल्याचा फटका आता शहरी भागासोबतच ग्रामीण भागातून वाढते रुग्ण प्रशासकीय स्तरावर चिंतेचा विषय बनला आहे व त्यावर उपाययोजना आखणीला सुरुवात झाली असून विभागीय आयुक्त यांच्या दिशानिर्देशानुसार सावनेर नगरपालिका व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने निरंतर 16 जून पासून पुढील अनिश्चित काळाकरिता सुरू करण्याकरिता सहभागी होणाऱ्या शिक्षकांना 15 जून रोजी प्रशिक्षण देण्यात आले। या प्रशिक्षण शिबिराचे प्रास्ताविकातून सावनेर नगरपालिकाचे मुख्य अधिकारी रवींद्र भेलावे यांनी सर्व शिक्षकांना मार्गदर्शन करत निरंतर सर्वे विषयी माहिती देत प्रत्येक शिक्षकांनी आपल्याला मिळालेले क्षेत्र व त्यातील नागरिकांचा व्हॉट्सअप ग्रुप तयार करावे जेणेकरून त्या माध्यमातून नागरिकांशी जवळीक साधत त्यांचे जवळून आरोग्यविषयक माहिती गोळा करणे सोयीचे जाईल असे मत व्यक्त केले। तर प्राथमिक आरोग्य केंद्र सावनेरचे वरिष्ठ चिकित्सक डॉक्टर भूषण सेंभेकर, डॉक्टर संदीप गुजर, डॉक्टर अक्षय दीक्षित, डॉक्टर हर्ष गटावार आदींनी नागरिकांचा सर्वे करताना कोणत्या आरोग्यविषयक माहिती, त्यांची प्रवास माहिती, ताप, सर्दी, खोकला सोबतच त्यांना असलेले श्वसनाचे विकार, हृदयासंबंधित संपूर्ण माहिती गोळा करणे आदींची सविस्तर माहिती देत सर्वेक्षणादरम्यान कुणीही संशयित रुग्ण आढळल्यास त्याला प्राथमिक आरोग्य केंद्र सावनेर येथे येण्याची अथवा आणण्याकरिता आरोग्य अधिकारी यांच्याकडे संपर्क साधण्याचे दिशानिर्देश या प्रसंगी देण्यात आले। सकाळी 12:30 ते 1:30 पर्यंत अशा 2 चरणात पार पडलेल्या सदर शिबिरात जवळपास 119 शिक्षक शिक्षिकांनी भाग घेऊन निरंतर सर्वे संबंधी सूत्र जाणून घेतले। प्रशिक्षण शिबिराच्या यशस्वीतेकरिता नगरपालिका सावनेरचे वरिष्ठ लिपिक बुधे, शिक्षक गजानन पटले, राही बागडे आदींनी परिश्रम घेतले। पियुष झुंझवाडिया, विदर्भ न्यूज।